आज आपण सर्वजण, सर्व भारतीय आणि जवळपास सगळं जगच कोरोना आणि तत्सम संकटांमुळे अतिशय हादरून गेलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माइंड पॉवर ह्या विषयावर मला दोन शब्द बोलावेसे वाटत आहेत. मला माइंड पॉवर ह्याबद्दल माझ्या मनामध्ये असलेलं एक भावना व्यक्त करावीशी वाटते. तर आज आपण माइंड पॉवर ह्या विषयावर थोडक्यात बोलणार आहोत. एक गोष्ट तुम्हाला सांगतो. फ्रॉइड नावाचा एक शास्त्रज्ञ होता. सगळ्यांना ही गोष्ट जवळपास माहिती असेल. तर फ्रॉइड नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि सगळ्या सायंटिस्ट लोकांची एक मीटिंग भरलेली होती. त्यांचे काही अहवाल त्यांना सादर करायचे होते आणि त्या अहवालामध्ये काही शास्त्रज्ञांपैकी एका शास्त्रज्ञांनी सांगितलं की त्यांनी एका बाटलीमध्ये एक असं द्रव्य आणलं होतं आणि ते द्रव्य आणून त्याने सगळ्यांसमोर सांगितलं की हे इतकं मोठं जहरीलं विष आहे की ह्या बाटलीमध्ये असलेलं हे विष, ह्याचा एक थेंब जरी आपल्या पोटामध्ये गेला तर अतिशय मोठ्या प्रमाणावर जुलाब होऊन किंवा आपल्या शरीरामध्ये बिघाड होऊन काही मिनिटातच खेळ खलास होईल. काही मिनिटातच माणूस जागच्या जागी मरेल. इतकं जहरीलं हे विष आहे. ह्याच्यामध्ये, ह्या बॉटलमध्ये जे द्रव्य आहे ते इतकं खतरनाक आहे. तर फ्रॉइड नावाच्या शास्त्रज्ञाने ह्याच्यावर आक्षेप घेतला आणि तो म्हणाला की जरी हे खरं असलं आणि असं होऊ शकत असलं तरी मी तुम्हाला सांगतो की जर आपल्या मनाची ताकद जास्त असेल आणि आपल्या मनाने एकदा जर ठरवलं की मला ह्यामुळे काहीच होणार नाही, तर ते विष कितीही जहरीलं असलं तरी त्याचा आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारे असर होणार नाही. तर शास्त्रज्ञ सगळे बाजूचे होते, त्याच्या अवतीभोवती जमलेले आणि त्या मीटिंगला आलेले, त्या परिषदेला आलेले बाकीचे सगळे जे शास्त्रज्ञ होते ते म्हणाले असं काही होऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर माइंड पॉवरचा काही शरीरावर असर होत नाही. तुम्ही फार फार तर मनाला समजवू शकाल की मला काही होणार नाही वगैरे, पण इतकं पॉवरफुल जहर जर असेल, पॉवरफुल विष जर असेल तर तुम्हाला त्रास होईलच. यावर थोडीशी वादावादी झाली आणि फ्रॉइडने सांगितलं की मी ही बाटलीतलं विष, संपूर्ण बाटली या विषाची पिऊन दाखवतो आणि मला काही होणार नाही. आणि कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आधीच फ्रॉइडने ती बाटली उचलली आणि ती पिऊन टाकली. आणि फ्रॉइडने सांगितलं की आता मला ह्याने काहीच होणार नाही, ह्याची मला खात्री आहे. आश्चर्य म्हणजे खरोखरच फ्रॉइडला काहीही झालं नाही. आणि ही गोष्ट सिद्ध झाली की तुमचं मन जर खरंच इतकं खंबीर असेल तर तुम्हाला काहीही होणार नाही. आता गमतीचा भाग असा की ही गोष्ट व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हा सर्वांना सांगण्याचं कारण असं की मंडळी, एक छोटासा विचार तुमच्या मनामध्ये मला रुजवा असं वाटतो. माझ्या मनामध्ये तो रुजला आहे. तुमच्या मनामध्येही तो रुजावा अशी माझी इच्छा आहे. आणि एकदा विचार मनामध्ये रुजला की आपण तो विचार रुजल्यानंतर त्याच्यावर कार्य करायला, त्याच्यावर मेहनत घ्यायला आपण सुरुवात करू शकतो आणि त्याच्यावर काम करून आपण त्याला म्हणजे त्याच्यामध्ये पारंगत होऊ शकतो. तो विचार, ही गोष्ट ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये असा आला की खरंच एक गोष्ट विचार करून बघण्यासारखी आहे की मनामध्ये जर इतकी ताकद आहे, म्हणजे माइंड पॉवर जर इतकी स्ट्रेंथफुल आहे, तर अशा प्रकारची माइंड पॉवर आपल्या मनामध्ये निर्माण करणं ही एक स्ट्रेंथ नाही आहे का? हे एक थ्रिलिंग काम नाही आहे का? आपण एक ऑर्डिनरी आयुष्य सतत रेग्युलर बेसिसवर जगत असतो, पण हे ऑर्डिनरी आयुष्य जगत असतानाच ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी, ते सामान्यांपेक्षा अधिक काहीतरी वेगळं असं जर करायचं असेल तर खूप काही वेगळं करायची गरज नाही असं मला वाटतं, किंवा खूप काही वेगळं अगदी चित्रविचित्र करण्याची गरज नाही आहे. पण आपण एक निग्रह जरी केला की मी माझी मानसिकता इतकी स्ट्रॉंग बनवीन की मला कधीच काही होणार नाही इन द सेन्स माणूस कधी आजारीच पडणार नाही किंवा असं मला छोट्या मोठ्या गोष्टींच्या बाबतीत म्हणायचं नाही आहे. पण एखादं संकट आलं किंवा एखादी गोष्ट घडली किंवा काही झालं तर आपल्याला जे भीतीचं वातावरण मनामध्ये निर्माण होतं, ते भीतीचं वातावरण निर्माण न होऊ देता मानसिकता आपण स्ट्रॉंग बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील जर राहिलो आणि ते आपण एक चॅलेंज म्हणून घेतलं, ते जर आपण एक ध्येय म्हणून घेतलं की नाही
आजपासून मी ठरवून टाकीन की मी माझी मानसिकता अतिशय स्ट्रॉंग बनवीन, काही होऊ दे. मग आत्ताचा सध्याचा विषय हा कोविड-19 कोरोनाचा आहे, तर असू दे, काही फरक पडत नाही. आणि मी तर म्हणतो की मी कोरोना जेवायला घेतो माझ्या ताटामध्ये, तरी मला काही होणार नाही. तुम्ही तर म्हणताय की चुकून स्पर्श झाला तर असं होईल, ती इम्युन सिस्टीम खराब असेल तर असं होईल, ते तसं होईल. मला काय माहिती नाही बाबा काय होईल. इम्युन सिस्टीम खराब असेल तर माझी इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग आहे का, काय होईल काय नाही. मी माझी मानसिकता इतकी खंबीर करतो की अरे ते कोरोना मला तुम्ही जेवायला जरी वाढलात तरी मला काही होणार नाही. मी माझ्या मनाला अशा प्रकारे खंबीर बनवलेलं आहे किंवा मी माझ्या मनाला अशा प्रकारे खंबीर बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे की आज ह्या क्षणापासून जोपर्यंत माझ्या मनाची ती अवस्था तयार होत नाही किंवा माझ्या मनाचं तितकं प्राबल्य माझ्या मनामध्ये येत नाही, तितकं स्ट्रॉंग माझं माइंड होत नाही, तोपर्यंत मी एक ध्यास घेतलेला आहे, तोपर्यंत हा प्रयत्न मी सतत सतत आणि सतत करत राहणार आहे. अशी भावना आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये आजपासून हा व्हिडिओ बघितल्यापासून सर्वांनी रुजवावी, असं मी सर्वांना, आपल्या सर्वांना, माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मंडळींना आवाहन करतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बघा विचार करून की हे खरंच थ्रिल नाही आहे का? म्हणजे असा विचार करून एक 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 चांगल्या प्रकारचं ध्येय नाही आहे का, एक चांगल्या प्रकारचं उद्दिष्ट नाही होऊ शकत का हे, की आपलं डे टू डे रेग्युलर डेली रुटीन लाईफ जे चालू असतं त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल ह्या विचारामुळे होऊ शकतो की नाही आजपासून मी माझं बाकीच्या इतर गोष्टी अचिव्हमेंट्स वगैरे त्या तर ठीक आहे, त्याच्यासाठी तर मी प्रयत्न करीनच, पण माझं माइंड स्ट्रॉंग बनवण्यासाठी मी आजपासून अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू करीन. माझं माइंड मी इतकं स्ट्रॉंग बनवीन की नंतर पुढचा संपूर्ण आयुष्यात मला कधीही कुठल्याही प्रकारची आर्थिक, मानसिक, शारीरिक कुठल्याही प्रकारची संकटं आली तरी ती संकट मी परतवून लावीनच, त्याचा माझ्या शरीरावर कुठलाही परिणाम होणार नाही. आपण मराठीमध्ये म्हणतो 12 गावचं पाणी प्यायलेलं आहे किंवा मी काही केलं तरी ते मला पचतं. मंडळी ते खरंच घडलं पाहिजे. आणि आज आपण सर्वजण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की आपण सर्वजणांनी आज ठरवून टाकूया की चायला काहीतरी हे थ्रिल आपण आपल्या आयुष्यात आणलं पाहिजे. एक डेली रुटीन लाईफला, एक डेली ऑर्डिनरी लाईफला कुठेतरी ट्विस्ट दिला पाहिजे. आणि हा ट्विस्ट देण्यासाठी हा विषय सगळ्यात जास्त चांगला असू शकतो की माइंड पॉवर. तर आपण आपली माइंड पॉवर ही अतिशय स्ट्रॉंग आणि स्ट्रेंथफुल होण्यासाठी आजपासनं, ह्या क्षणापासनं प्रयत्नशील राहू आणि सतत सतत प्रयत्न करू. नवीन नवीन मार्ग त्याच्यासाठी शोधून काढू, त्याच्यावर आपण अभ्यास करू की कशा प्रकारे माइंड स्ट्रॉंग करता येईल, ध्यानधारणा करता येईल का, काही एक्सरसाइज माइंडच्या करता येतील का, कुठलेही मार्ग जे आपल्याला आपल्या बाजूने योग्य वाटतील. मला असा कुठला मार्ग मिळाला तर मी त्या मार्गाबद्दलचा व्हिडिओ जरूर बनवीन. ध्यानधारणा हा एक विषय आहेच, पण एक पॉझिटिव्ह अप्रोच, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं ना, जसं आता मी म्हटलं तुम्हाला की कोरोना काय रे, तुम्ही मला कोरोना जेवायला वाढा तरी मला काही होणार नाही, असा पॉझिटिव्ह अप्रोच जर मनामध्ये रुजला तर कुठेतरी आपण जिंकलो आणि आपलं एक ऑर्डिनरी डेली लाईफ जे चालू आहे त्याच्या, आपल्या डेली लाईफच्या जगण्याला एक ट्विस्ट आला असं आपण समजू शकतो. आणि हा ट्विस्ट आणण्यासाठी हा एक विषय मी आपल्यासमोर ठेवतोय की स्ट्रॉंग, पॉझिटिव्ह आणि अतिशय स्ट्रेंथफुल माइंड आपण बिल्डअप करण्याचं ध्येय आजपासून ठरवून टाकूया. तर मंडळी, हाच माझ्या आजच्या व्हिडिओचा उद्देश होता. जसं मी माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक शूटिंगच्या दरम्यान सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की माझा व्हिडिओ बनवण्यामागचे उद्देश हे केवळ आणि केवळ इन्फॉर्मेशन, नॉलेज किंवा असे कुठले थॉट्स असतील ज्याच्यामध्ये काही पोटेन्शियल असेल तर पोटेन्शियल